रत्नागिरी येथील चांदेराई बाजारपेठेत पाणी शिरल्यामुळं जनजीवन झालं विस्कळीत. सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यात गेले 2 दिवस मुसळधार वृष्टी सुरू आहे. काजळी नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळं चांदेराई भागामध्ये बाजारपेठेमध्ये पाणी घुसलं आहे. गेले 4 दिवसापासूनच ही नदी दुथडी भरून वाहत होती. सकाळी 11 वाजता रविवारी सकाळी 11च्या सुमारास काजळी नदीचं पाणी चांदेराई बाजारपेठेत घुसल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. आपण पाहतो ती दृश्य आहेत. चांदेराई येथील अनेक दुकानदारांनी गेले 4 दिवस अहोरात्र डोळ्यात तेल घालून आपल्या व्यापारावर लक्ष ठेवलं होतं, कारण काजळी नदीची पाण्याची पातळी सातत्याने वाढत होती आणि त्यामुळे चांदेराई बाजारपेठेत पाणी आलं तर दुकानदारांचं नुकसान होण्याची शक्यता ही असल्यामुळं त्या येथील व्यापाऱ्यांच्या मनात एक धाकधुकी होती. अखेर आज सकाळी दुकानदारांनी आपला माल आवरता घेतला असतानाच दुकानात पाणी शिरल्यामुळं अतिशय धावपळ ही येथील व्यापाऱ्यांची झाली. सर्व सामान सुरक्षित ठिकाणी व्यापाऱ्यांनी हलवलं आहे. वैद्यकीय सेवाही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे रुग्णांना मात्र औषधं मिळण्याची अडचण निर्माण झाली आहे. या ठिकाणची बस वाहतूकही पूर्णतः बंद करण्यात आली आहे. एकंदरीतच रत्नागिरीतील चांदेराई बाजारपेठेत पाणी शिरल्यामुळं संपूर्णतः जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेष प्रतिनिधीसह निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली.